9 स्टार एक्स्ट्रा प्लेयर प्लीज. ओके. तर दोन फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना पाहायला मिळतात. विक्रम आणि हितेश ही जोडी मैदानाची आतमध्ये येताना पाहायला मिळते. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दिलीप शर्मा सज्ज होत असताना पहिला चेंडू या ठिकाणी नोची सांगता होत असताना पाहायला मिळते. अवांतरित धाव ऍड केली जाते धाव फलकामध्ये. दिलीप शर्माचा हा चेंडू डाव हलक्यातून घेऊन काढलाय ऑन साइडला. एक धाव. विक्रम एक दर्जेदार खेळाडू. अंडरआर्म क्रिकेट विश्वाचा जर विचार करायचा झाला तर या अगोदर अनेक वेळा एक काळ होता या खेळाडूने गाजवलाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये येताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. त्यासाठी या चेंडू नंतर स्ट्रेट डाऊन द विकेट मारण्याचा प्रयत्न शरीराचा वेध घेणारा पाहायला मिळाला. सरळ विक्रम यांच्या दिशेने येणारा चेंडू परंतु एक धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. अरुण पाटील पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येताना पाहायला मिळत आहे. जेसीचा संघ क्षेत्ररक्षण करत असताना पाहायला मिळत आहे. टॅपच्या साइन खेळून काढला चेंडू त्या ठिकाणी जातोय फक्त एका धावेसाठी. स्वप्नील पुणे क्षेत्ररक्षण करत असताना फक्त डॉट चेंडू सांगतात. आता मात्र चेंडू सरळ गेला त्या ठिकाणी कॉम्बिनेशन फील्ड पाहायला मिळते. वड मॅग्निफिसंट फील्ड बाय मिस्टर गंभीर पाटील आणि अनिकेत भंडारे. टाळ्या आपोआप वाजले जातात म्हणजे एफर्ट काय मोलाचा असेल हे आपण पाहू शकता जाणू शकता मैदानाच्या आतमध्ये. आणि म्हणूनच जाणलं जातं मानलं जातं या संघाला क्षेत्ररक्षणासाठी तो हा संघ आहे जेसीसी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू सरळ स्वतःच्या फॉलोमध्ये फील्ड केलं गेलाय दिलीप शर्मा यांच्या माध्यमातून. 5 चेंडूचा खेळ आणि 4 धावा धाव फलकावरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला. आता मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातं अविनाश शर्मा यांच्या माध्यमातून आणि अचूक पैकी वड गॅदर बाय अनिकेत शिवलकर. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होतीये 4 धावा धाव फलकावरती. या ऐकूया सुमधुर गीत आणि त्यानंतर येऊयात मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. अभिजित सुर्वे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं स्वागत आहे. नगरसेवक चषक 2021 या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात बहार आली. सुरेख पद्धतीने खेळून काढला चेंडू इनसाइड डाऊट होणारा हलक्या हाताने स्ट्रेट चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न होता परंतु फसलाय विक्रम याचा. आता मात्र बॅकफुट गेले पंच करून दिलाय एका धावेसाठी. प्रत्येक चेंडूवरती अटॅक केला जातोय कारण अटॅक इज द बेस्ट वे ऑफ द डिफेन्स असं म्हटलं जातं परंतु या ठिकाणी कुठे ना कुठेतरी अडचणीत सापडताना पाहायला मिळतोय. 5 धावा धाव फलकावरती. विक्रमचा फटका पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत आणि या ठिकाणी धावचीची संधी होती परंतु चेंडू मिस केला जातोय. गॅदर करण्यामध्ये चुकी आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण करत असताना विक्रम आणि हितेश ही जोडी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चेंडू जातोय. वॉट अ शॉट. मॅग्निफिसंट स्ट्रोक. 4 धावा. थँक्यू टू पुन्हा एकदा त्याच प्रकार चेंडू ऑन साइडला खेळून काढला. दिलीप शर्मा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षित करतायत. तत्पूर्वी कोणती धाव नसेल. 5 चेंडूचा खेळ 10 धावा धाव फलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असेल. बॅकफुट गेला पंच करून दिला चेंडू सरळ पुन्हा एकदा जातोय परंतु एक धाव मिळेल डिक्लेअरच्या रूपाने. एका धावेने या ठिकाणी षटकाची समाप्ती होती. 2 षटकांची समाप्ती. 11 धावा धाव फलकावरती. येणारे षटक पाहूयात कोणता गोलंदाज हाताळेल. तोपर्यंत जाऊयात या ऐकूया एक सुंदरसं गीत. पुढील षटक हाताळण्यासाठी रुपेश सज्ज होतात. त्या ठिकाणी सुरेखाचा फटका पाहायला मिळते. जवळजवळ गॅपमध्ये जात होता. पाहिलं होतं ऑफ साईडला गॅप आहे आणि त्या गॅपमध्ये धाडण्याचा प्रयत्न फसलाय कारण चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी सिद्धार्थ राय करताना पाहायला मिळतात आपल्या संघासाठी. 12 धावा. पहिला चेंडू रुपेश यांचा. बॅकफुट त्याला पंच करून दिला. पुन्हा एकदा चेंडू त्याच्या दिशेने गॅपमध्ये जाणारा परंतु काय फिल्डिंग आहे. टाळ्या वाजतात याचा अर्थ ते एफर्ट खूप अनमोल आहे आणि त्या एफर्टला दाद दिली जाते संपूर्ण आमच्या प्रेक्षक वर्गाकडून आणि म्हणूनच हे क्रिकेट इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती करताना साधताना पाहायला मिळतंय. सुरेखाचा चेंडू इनसाइड आउट होणारा डॉट चेंडूचे सांगता होते. 13 धावा 3 चेंडूचा खेळ. आता मात्र उजव्याच्या जास्तच बाहेर जाणार चेंडू वाईटची सांगता करतात आमचे ऑफिशियल्स त्या ठिकाणी. ऋषिता देसाई स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये प्रसाद गावड आणि सागराने. आता मात्र चेंडू सरळ गेला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये. विकेट द पतन. विक्रम इज गॉन.
थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत असताना करण घोसाळकर. ज्ञान स्पोर्ट्स चे ओनर आहेत या ठिकाणी. पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी करतायत. हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. पहिला चेंडू मी तर असं पाहत असेल ज्या चेंडूला ड्राईव्ह केलं जातं एका धावेसाठी आणि करणने स्ट्राईक रोटेट करत असताना हितेश याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला जातोय. 15 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू असेल या तिसऱ्या षटकामधील. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र स्वतःच्या फॉलोने चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण जरूर केलं गेलं. जवळजवळ वाटलं होतं चेंडू जातोय का गोळीच्या रफ्ताराने सीमारेच्या बाहेर, परंतु त्यामधील अडसर झाला आणि अडसर होत असताना रुपेश सोनारने अडवला चेंडू. एक धाव येते आणि स्टेप आहे आणि त्यामुळे हा चेंडू वरती कोणती धाव नसेल. 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय. धावा धावफलकावरती फक्त 15. अजून येणारी 6 चेंडू. पाहूयात कोणता गोलंदाज हाताळतोय. नवीन गोलंदाजी मार्क वरती अनिकेत मोरेश्वर शिवालकर. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्रक्षण त्या ठिकाणी अरुण पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी धावचीची संधी. आमचे ऑफिशियल्स आम्हाला दर्शवतील काय घडते, परंतु त्या अगोदरच माघारी परत करण घोसाळकर आणि अजून एका विकेटचं पतन. नवीन फलंदाज प्रवीण पाटील या ठिकाणी येताना पाहायला मध्ये. आता मध्ये सुरेखाचा चेंडू पाहायला मध्ये, परंतु अप्रतिम स्ट्रोक. सीमारेच्या बाहेर जाणारा फटका. 4 धावा. थँक्यू. सर्व जुने जाणते खेळाडू आहेत आणि त्याला माहित आहे कोणत्या वेळेला गिअर चेंज करायचा, परंतु पहिल्याच षटकापासून ज्या प्रकारची हाणामारी करण्याचा प्रयत्न केला गेला. काही चेंडू डॉट जरूर आले, परंतु ज्या प्रकारचा धावफलक आहे त्यातून 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये पुन्हा एकदा येण्याची संधी. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ गेला, परंतु चेंडू सरळ जातोय सीमारेच्या बाहेर. विकेटचं पतन आणि हितशीच गॉन. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येताना पाहायला मिळतात मिस्टर सिद्धांत. 3 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 19 धावा धावफलकावरती. अतिशय चांगले मॅच या ठिकाणी रंगताना पाहायला मिळते. बॅकफुटत गेले, पंच करून द्यायला चेंडू. त्या ठिकाणी सिद्धार्थ राय अडवत आहेत चेंडूला. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने धावफलक पुढे सरसावलं जात असताना धावा धावफलकावरती 20 पाहायला मिळतात. अजूनही चेंडू शिल्लक असतील 2. प्रवीणजी पाटील यांचा मात्र सुरेख चेंडूला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसलाय, कारण अरुण पाटील त्या ठिकाणी चेंडूला क्षेत्ररक्षित करतायत. कोणती धाव नसेल. शेवटचा चेंडू काय कहाणी येते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न स्वतःच्याच फॉलोमध्ये फील्ड केले गेले आणि या डॉट चेंडूनी षटकाची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती मोजल्या जातात. 20-21 धावांचं आव्हान असेल या ठिकाणी जेसीसी संघासमोर. पाहूयात कशा प्रकारे या धावसंख्येचा पाठलाग केला जातोय. तोपर्यंत आपण वळणार आहोत टॉसकडे. तत्पूर्वी ऐकूयात एक सुमधुर गीत. थँक्यू डुजय. यापुढील होणारा सामना जीवदानी माऊली फुलपाडा विरुद्ध साई चरण. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचंय. दोन्ही कॅप्टन नाणेफेकीच्या दिशेने टॉस कबॉचच्या दिशेने येत आहेत. विनंती करेल विजयाबा पाटील यांना की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचे. विजयाबा पाटील यांना विनंती करेल की आपण टॉस करण्यासाठी यायचे. दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी आले आहेत. विजयाबा पाटील यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाणार आहे या पुढील होणाऱ्या सामन्याचा. त्यामध्ये दोन्ही कॅप्टन्स, एका बाजूला जीवदानी माऊली फुलपाडा आणि दुसऱ्या बाजूला साई चरण, या दोन संघांदरम्यानची ही लढत असेल.
यस, टॉस केला जातोय आणि नाणेफेकीचा कौल केला आहे साईचरण संघाकडे. विनंती करू विजय पाटील यांना की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. यस विक्रम, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. पहिला सामना अतिशय चांगले षटक हाताळलं होतं, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी थोडीशी खराब गोलंदाजी झाली. त्यानंतर या पराभवानंतर आता काय रणनीती असेल? आता ह्या संघाला, समोरच्या संघाला आम्ही कमीत कमी रोखण्याचा प्रयत्न करू 100%. यस, या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. यस विजय, पहिला सामना प्रथम फलंदाजी स्वीकारली, सामना पराभवाला सामोरं जावं लागलं, तर या पुढील मॅचसाठी कशा प्रकारची रणनीती असेल? हर एक सामना आम्ही एक नॉकआउटच्या हिशोबानेच खेळू. शक्यतो जास्तीत जास्त मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. यस, या मॅचसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे साईचरण या संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारत असताना फलंदाजीसाठी आमंत्रित केले साईचरण या संघाला. पुन्हा एकदा आपण मैदानाच्या दिशेने वळतोय ज्या ठिकाणी हा सामना चालू आहे. हितेश चोरगे यांनी जर का झेल पकडला तर विजय पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक फक्त हितेश चोरगे यांच्यासाठी असेल. ऋषी गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढला चेंडू. दिलीप शर्मा त्या ठिकाणी एका धावेसाठी येत असताना पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाज आपण पाहतो, एका बाजूला अरुण पाटील, दुसऱ्या बाजूला दिलीप शर्मा. गेली अनेक वर्ष आपण पाहतो या दोन्ही खेळाडूंना सालामहिराच्या रूपाने येत असताना जेसीसी या संघासाठी. आणि जेसीचे संपूर्ण जुने जाणते खेळाडू सुद्धा आपण व्यासपीठावरती पाहतो. विजय पाटील यांनी सुद्धा अनेक वर्ष जेसीसीसाठी खेळ करताना आपण पाहिले. या ठिकाणी 9 चेंडूची सांगता होत असताना अजून एक धाव ऍड केली जाईल. 2 चेंडूचा खेळ 5 धावा. धावफलकामध्ये मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये धावचीची संधी, परंतु कोणताही धोका नसेल त्या ठिकाणी. ऋषी पुन्हा एकदा चांगला चेंडू हाताळत असताना हलक्या हाताने खेळून काढला चेंडू. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो एका धावेसाठी येतोय. एक धाव अर्जित केली जाते अरुण पाटील यांच्या माध्यमातून. मैदानाच्या चारही बाजूला फटकेबाजी करणं ही याची ख्याती आहे या खेळाडूची, परंतु मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला. एकच धाव असेल. संग्राम बोलिये यांना आपण फ्रेममध्ये पाहतोय. अजून एक जुने जाणते क्रिकेटर आहेत. परंतु चेंडू त्या ठिकाणी गेला सरळ इनटू द गॅप. क्रॅकिंग स्ट्रोक, 4 धावा. वड बॅटिंग बाय मिस्टर दिलीप शर्मा. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावरती. या ऐकू एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळूयात. थँक्यू. बॉलर नेम प्लीज. अनिकेत नवीन गोलंदाजी मार्कवर येतात. वैयक्तिक पहिलेच सांघिक दुसरं षटक घेऊन बॅकफुट गेले. हलक्या हाताने खेळला जातोय. थोडासा लांबून खेळण्याचा प्रयत्न की वेगळा स्विंग पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर चेंडू ज्या प्रकारे वळण घेताना पाहायला मिळते. फिंगर पूर्णपणे रोल करत असताना गोलंदाजी केली जाते. त्या कारणास्तव थोडीशी अडचण जरूर झाली त्या फटका खेळत असताना अरुण पाटील यांना, परंतु एक धाव येते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा ऋषीच्या हातामध्ये येणारा चेंडू पाहायला मिळते. अतिशय चांगला चेंडू. डॉट चेंडूची सांगता. पुन्हा एकदा त्याच प्रकारे चेंडूच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. तर टप्पा पडल्यानंतर अरुण पाटील याला वाटतं चेंडू असा काय बॅटच्या रडारमध्ये येतो की काय, परंतु टप्पा पडल्यानंतर वेगळा ग्रिप घेताना पाहायला मिळतोय आणि चेंडू त्या ठिकाणी हुलकावून देत असताना थोडंसं लांबून खेळताना पाहायला मिळतं. आणि अरुण पाटील याला बॅकफुट ते गेल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी स्विंग आणि मिस पाहायला मिळतोय. अतिशय चांगली गोलंदाजी, कारण 4 चेंडूचा खेळ अवघ्या 2 धावा या ठिकाणी खर्च करताना पाहायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावरती. 21 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी जेसीसी या संघाला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण, मॅग्निफिसंट बॉल. मित्रांनो, जर काही गोलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. टाळ्या तर झाल्याच पाहिजेत, कारण त्या टाळ्यांना साजेसा खेळ करतोय हा गोलंदाज मिस्टर अनिकेत. 13 धावा. शेवटचा चेंडू असेल. अरुण पाटील याला जखडून ठेवलं गेलंय. त्याच्या पिटाऱ्यामध्ये भरपूर असे फटके आहेत. आता मात्र सुरेखमध्ये चेंडू फुल टॉस पद्धतीचा पाहायला मिळतोय.
एक धाव घेतली त्याने दुसऱ्या षटकाची सुद्धा अवघ्या 3 धावा खर्च करत असताना समाप्ती होत असताना 14 धावा धाव फलकावरती. या ऐकूया एक सुमधुर गीत आणि पुन्हा एकदा वळूयात सामन्याच्या दिशेने. थँक्यू. नवीन गोलंदाजी मार्कवरती येत असताना हितेश यांना पण पाहतोय आपल्यातून फटकेबाजी 2 चौकार त्यांच्या बॅटमधून आले होते. या ठिकाणी गोलंदाजीमध्ये काय कमाल दाखवतात का ते पाहणारच. आणि आता मात्र 9 चेंडू सांगता होते त्या ठिकाणी संग्राम बोलिया फंबल होताना पाहायला मध्ये चेंडू सरळ केला सीमारेच्या बाहेर 4 धावा. थँक्यू डे. फक्त 2 धावांची गरज असेल. आता मात्र सुरेखाचा चेंडू पाहायला डिक्लेअर झोनच्या दिशेने जात असताना बॅकफुट गेले पंच करून दिलाय. विथ द स्पिन खेळण्याचा प्रयत्न दिलीप शर्मा यांचा यशस्वी प्रयत्न. 1 धाव ऍड होत असताना धावफलक पुढे सरसावलं जात आहे 20 धावांवरती स्कोअर लेवल. आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय JCC या संघ. विजय संघाचं खूप अभिनंदन. तसेच एक चांगला एफर्ट ज्याने मैदानाच्या आतमध्ये दाखवला. चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. चांगली गोलंदाजी सुद्धा हाताळले परंतु थोड्याशा धावा कमी पडल्या. असं 9 स्टार संघ आपलं सुद्धा कौतुक. पुढील मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. या आत्ता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय मिस्टर दिलीप शर्मा फ्रॉम JCC. साई चरण आणि जीवदानी मौली फुलपाडा. विनंती आहे विजयमामा पाटील यांना की आपण मॅन ऑफ द मॅचचं टी-शर्ट देऊन सन्मानित करायचं दिलीप शर्मा यांना. विजयमामा पाटील विनंती करतो की टी-शर्ट देऊन सन्मानित करायचं दिलीप शर्मा यांना. मॅन ऑफ द मॅच चा विजेता. हॅलो हॅलो. येस दिलीप, कसं फील करतोय? पहिला सामना होता, 9 स्टारची साईट समोर होती आणि या सामन्यात संघासमोर खेळत असताना पहिला मॅन ऑफ द मॅच मिळालाय तुला या स्पर्धेदरम्यान. कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. या स्पर्धेमध्ये खेळत असताना ज्या प्रकारे आजचा दिवसाचा हाफ आहे त्या हाफला पाहता कशा प्रकारची रणनीती आहे संपूर्ण JCC टीमची? अजून रणनीती तर काही केलं नाहीये ऍक्च्युली, आणि खेळायचं आहे फक्त आणि जिंकायचं आहे. तुमच्या टीमने इतकी मोठी स्पर्धा आयोजित केली, स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर चांगलीच आहे आणि ऑर्गनायझर स्वप्नील, लल्ला आणि गंभीर, गबरी या लोकांनी चांगलं प्लॅटफॉर्म दिलाय सर्वांना आणि चांगली टुर्नामेंट होणार आणि चांगला व्यासपीठ दिलाय सर्व प्लेयर्स लोकांना. येस, थँक्यू दिलीप. हाव द मॅन ऑफ द मॅच. आता झालेल्या मॅच मधील पुढील सामन्याकडे आपण वळतोय. त्या ठिकाणी ऋतिक पागे फलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. समोर गोलंदाजी मार्कवरती विक्रम पागडे. चेंडू मात्र डावायस्टीच्या बाहेर जात असताना डॉट वाईटची सांगता होती. पहिला चेंडू या ठिकाणी अवंतरित रूपाने येत असताना अतिशय चांगलं षटक हाताळलं होतं विक्रमने मागच्या सामन्यामध्ये साहेबाच्या अगेन्स्ट. आणि तो विक्रम या ठिकाणी पुन्हा एकदा डावायस्टीच्या बाहेर जाणारा चेंडू. बॅक टू बॅक 2 अवांतरित धावा येत आहेत. अतिशय महत्वाची लढत असेल कारण दोन्ही संघ पहिला सामना पराभूत होताना आपण पाहिले. हा विजय दोन्ही संघासाठी खूप महत्वाचा असेल. आणि आता सुरेख पद्धतीने ड्राईव्ह करत असताना चेंडू त्या ठिकाणी गेलाय डिक्लेअर झोनच्या दिशेने. ऋतिक पागे